औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. घरी सोडतो असे सांगून एका विवाहितेला कारने तांबोळे रस्त्याकडे नेऊन त्याच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून सोमनाथ विठ्ठल वाघमोडे राहणार कोळेगाव याच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात अत्याचार, धमकी तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी सोमनाथ वाघमोडे याने पीडितेला विश्वासात घेऊन काळ्या रंगाची चारचाकी गाडीत बसविले. गाडीतून तांबोळे कडे जाणाऱ्या रस्त्यावरील निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडित महिलेने धाडसाने मोहोळ पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे मोहोळ तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभा राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.